हॅलो. आज आपण इयत्ता तिसरीचा इंग्रजी विषयाचा द पिकनिकचा एक्झरसाइज पाहणार आहोत. यामध्ये जे तुम्हाला 2 प्रश्न विचारले आहेत त्यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे तसे लिहिणे अपेक्षित आहे व दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमच्या आवडीचे लिहायचे आहे. मी उदाहरणासाठी लिहून दाखवले आहे, तरीही सर्वांनी लक्षपूर्वक व्हिडिओ पाहावा. व्हॉट कम्स टू युअर माइंड व्हेन यू लिसन टू द वर्ड पिकनिक? म्हणजेच जेव्हा तुम्ही पिकनिक हा शब्द ऐकता तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणते शब्द येतात असा प्रश्न आहे. उदाहरणादाखल इथे प्रश्नाचं उत्तर सोडवून दाखवलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही शब्द आठवत असतील तरीही तुम्ही लिहिलेत तरी चालतात. थिंक अँड राईट ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्नाच्या खाली 4 चित्रे पर्याय म्हणून दिलेली आहेत, तर त्यातील योग्य उत्तर शोधून काढून रिकामी जागा भरायची आहे. द कॅट फॅमिली डिसाइडेड टू गो फॉर द पिकनिक टू द गार्डन. मम्मी कॅट वॉन्ट्स टू टेक डॅश डॅश. Let's talk about the story and identify the main character. How did the baby cat feel when his cake fell down? He felt sad. How did the baby cat feel when others shared cake with him? He felt happy. How did everyone feel at the end of the story? Everyone felt happy. तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये तुम्ही जेव्हा एखाद्या पिकनिकला जाता तेव्हा तुमचे मित्रमैत्रिणींनी ज्या गोष्टी घेतल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या नवीन गोष्टी घेतल्या आहेत हे सांगायचं आहे व दिलेलं वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे. जसं की आय विल टेक फ्रुट्स, अ बॉल, अ बुक अँड अ वॉटर बॉटल फॉर द पिकनिक. तुम्हाला जे शब्द दिले आहेत त्या शब्दांना घेऊन एक वाक्य बनवायचे आहे व वाक्याची सुरुवात आय विल अशी करायची आहे. जसे की आय विल प्ले क्रिकेट, आय विल सिंग टुमारो. अशा प्रकारे सर्व शब्द घेऊन वाक्य बनवून दाखवली आहेत.